नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये। बघा ताईंनो, कालच पोषण ट्रॅकर ॲपचं नवीन व्हर्जन आलेलं आहे। तर ते व्हर्जनमध्ये नवीन काय माहिती आहे जी सेविकांसाठी अत्यंत महत्त्वाची असणार आहे, हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। बघा, सर्व सेविका ताईंनी, मदतनीस ताईंनी पोषण ट्रॅकर आपल्या प्ले स्टोरवरून ओपन करायचं आणि अपडेट इथं जे बटन दिसतं आहे याच्यावरती क्लिक करून पोषण ट्रॅकर अपडेट करून घ्यायचं। अगदी काही मिनिटांमध्येच पोषण ट्रॅकर हे अपडेट होणार आहे। आणि पोषण ट्रॅकरमध्ये नक्की कोणते बदल करण्यात आले आणि काय त्याच्यामध्ये महत्त्वपूर्ण नवीन ॲपमध्ये काय अजून माहिती वाढवण्यात आली हे आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि असेच अंगणवाडीचे आणि पोषण ट्रॅकरचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर बघा ताईंनो, इथं आपण क्लिक करून पाहायचं आपल्याला पोषण ट्रॅकरची संपूर्ण सविस्तरपणे माहिती इथं अगोदर घ्यायची आहे। आज अंगणवाडीला सुट्टी आहे, त्यामुळे उद्या आपण याच्यामध्ये कशा पद्धतीने काम करायचे सर्व सविस्तरपणे पाहणार आहोत। परंतु आजच सर्वांनी हे ॲप इन्स्टॉल करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये नक्की काय महत्त्वपूर्ण बदल झाला आहे आपण जाणून घ्यायचं आहे। बघा, इथं जो ॲरो दिसत आहे याच्यावरती क्लिक करायचं। ॲरोवरती क्लिक केल्यानंतर व्हॉट्स न्यू म्हणजे काय नवीन आले हे आपण थोडक्यात जाणून घेऊया। तर बघा, तुम्ही याचं व्हर्जन पाहू शकताय 25.2.1 हे नवीन व्हर्जन आलेलं आहे आणि एक व्हर्जनची तारीख तुम्ही पाहू शकता 21 फेब्रुवारी 2026ला आलेला आहे। तर बघा, याच्यामध्ये काय महत्त्वपूर्ण बदल करण्यात आलेले ते आपण जाणून घेऊया। एकूण बघा 6 बदल करण्यात आलेले आहेत आणि 6 बदल हे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची माहिती असणार आहे। नक्की पोषण ट्रॅकरमध्ये काय हे बदल करण्यात आले हे आपण पाहूया। बघा, 1 नंबरचा तुम्ही ऑप्शन पाहू शकताय, मंथली बेनिफिशरी फेस रिकॅप्चर ॲडेड। तर बघा, जे आहे ते मंथली बेनिफिशरीचं जे आपण फेस होतं ते आपण जर THR भरला नाही गेला तरच आपण रिकॅप्चर फेस करत होतो। परंतु आता या माहितीनुसार आता पोषण ट्रॅकरच्या नवीन व्हर्जननुसार प्रत्येक महिन्याला मंथली बेनिफिशरी फेस रिकॅप्चर ॲडेड म्हणजे की प्रत्येक महिन्याला त्यांचं फेस कॅप्चर करावं लागणार अशी माहिती आलेली आहे। बघा ताईंनो, 2 नंबरचं ऑप्शन बघा, eKYC आणि FRS UI फॉर नॉन आधार विथ कॅमेरा गॅलरी अपलोड। तर बघा, हा एक चांगला बदल आपल्यासाठी झालेला आहे 2 नंबरचा जो आहे। तर बघा, eKYC ज्या महिलांचा आता आपण नवीन नोंदणी केली म्हणजे आधार नसताना आपण ज्यांची नोंदणी इतर डॉक्युमेंटच्या आधारे केले तर त्यांचा देखील आता आपल्याला eKYC करून FRS करण्यास मदत होणार आहे अशी माहिती आपल्या समोर आली। आपण कॅमेराद्वारे म्हणजे डायरेक्ट कॅमेराद्वारे किंवा गॅलरीतील फोटो अपलोड करून त्यांचं eKYC आणि FRS पूर्ण करू शकतो। हा महत्त्वपूर्ण आपल्यासाठी बदल करण्यात आला आहे। 3 नंबरचा बघा, आबा ID ॲटो डिसेबल इफ ऑलरेडी लिंक्ड। बघा, जर लाभार्थ्यांची जर आबा ID जर अगोदरच तयार झाली असेल तर ती आता दिसणार नाही। ज्यांची तयार झाली नाही त्यांची मात्र तिथं आबा ID क्रिएट करा असा मेसेज राहणार आहे। ते देखील आपण उद्या पाहूनच घेऊया। 4 नंबरचं बघा, क्रॅश फिक्सेस ड्युरिंग THR डिस्ट्रीब्युशन म्हणजे THR द्यायला गेल्यानंतर आपण त्या पेजवरती गेल्यानंतर आपण सर्व माहिती भरल्यानंतर आपण सबमिट या बटनावरती क्लिक केलं आणि FRS म्हणजे KYC जर करायला घेतली तर अचानक पूर्ण पेज बॅक होत होतं आणि पूर्ण ब्लँक पेज व्हाईट होत होतं। तर त्याच्यामध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आलेला आहे, तो क्रॅश आता फिक्स करण्यात आलेला आहे। THR वितरित करताना आता कोणत्याही प्रकारचं म्हणजे अडचण येणार नाही अशी माहिती आपल्यासमोर आलेली आहे। 5 नंबरचं बघा, फिक्स्ड इंटरमिटेंट व्हाईट स्क्रीन इश्यू इन SSF। बघा, मी आता सांगितल्याप्रमाणे जी व्हाईट स्क्रीन येत होती म्हणजे ॲटोमॅटिक आपण इंटरमधली सर्व माहिती भरली की अचानकच व्हाईट स्क्रीन व्हायची, ती व्हाईट स्क्रीनचा इश्यू आता क्लिअर करण्यात आलेला आहे। पुढची माहिती बघा, 6 नंबरचा ऑप्शन काय आहे, ॲप ऑप्टिमायझेशन अँड परफॉर्मन्स इम्प्रूव्हमेंट म्हणजे ॲप आता स्मूथ करण्यात आल्याने त्याच्या परफॉर्मन्समध्ये इम्प्रूव्हमेंट करण्यात आले अशी महत्त्वपूर्ण माहिती आपल्या समोर आलेली आहे। आता ताईंनो, तुमच्यासाठी सांगायचं म्हटलं की काही ताई आता कमेंट करून म्हणतील की मंथली बेनिफिशरी फेस रिकॅप्चर ॲडेड म्हणजे पुन्हा सेविकांची कामे वाढली। तर होय ताईंनो, ही गोष्ट खरी आहे, कामं तर आता आपली वाढलेली आहेत, परंतु ही कामं का वाढवली हे जाणून घेणं आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे। पोषण ट्रॅकर काय ॲप फक्त महाराष्ट्राचं नाही आहे, तर ते संपूर्ण देशभरामध्ये पूर्ण जे काय आपलं भारत देश आहे ज्याच्यामध्ये जी काय राज्य आहेत, कोणतंही राज्य असलं सर्वांमध्ये एकच पोषण ट्रॅकर ॲप वापरलं जाते। प्रत्येकांचा युजर नेम आणि पासवर्ड मात्र वेगवेगळा आहे म्हणजे MPIN ते वेगवेगळा आहे, परंतु ॲप मात्र एकच आहे।
त्यामुळे तर बघा दुसऱ्या एखाद्या राज्यामध्ये किंवा इतर ठिकाणी THR बाबत त्यांना काहीतरी गोंधळ झाला असेल किंवा काही इश्यू निर्माण झाले असतील म्हणून त्यांनी हे फेस रिकॅप्चर ॲडेड हा ऑप्शन ॲड केलेला आहे. याच्यामुळे सेविकाताईंचं काम वाढणार यात कोणतीही शंका नाही आहे. परंतु जे महत्त्वपूर्ण बदल झालेले आहेत ते स्वीकारणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. त्यांना पोषण ट्रॅकर फक्त महाराष्ट्रभरापुरतं नाही आहे, संपूर्ण भारत देशामध्ये पोषण ट्रॅकरचं ॲप अंगणवाडी सेविका मदतनीस या वापरतात. आणि हे ॲप नवीन व्हर्जन आलं तर ते फक्त महाराष्ट्रपुरतं नाही तर संपूर्ण देशभरामध्ये ते व्हर्जन आलेलं असतं. त्यांच्याकडे जी आपल्याकडून माहिती जाते त्या माहितीच्या आधारेच ॲपमध्ये प्रत्येक वेळेस वारंवार हे अपडेट करण्यात येत आहेत. तर बघा उद्याच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये, आज काय अंगणवाडी ओपन होत नाही तर उद्याच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण हे 6च्या 6 मुद्दे कशा पद्धतीने आपण त्याच्यामध्ये म्हणजे कोणकोणते बदल झाले, काय झाले हे आपण सर्व सविस्तरपणे जाणून घेऊया. त्यासाठी तुम्हाला एकच काम करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे. आणि आत्ता तुम्ही लगेच आपल्या मोबाईलमध्ये पोषण ट्रॅकर ॲपचं हे नवीन व्हर्जन अपडेट करून घ्यायचं आहे. जास्तीत जास्त सेविकाताईंना मदतनीसताईंना हा व्हिडिओ शेअर करा. आणि असेच फक्त आणि फक्त अंगणवाडी संदर्भात महत्त्वपूर्ण माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे, व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा. धन्यवाद.